मी योगिता पाटील आळंदीकर. मी उद्या मतदान करणार आहे. तुम्ही पण तुमचा मतदानाचा अधिकार बजावा. मी BS नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन आळंदी पिंपरी चिंचवड। या दिनांक 20/11/2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे। त्यासाठी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी लोकशाहीचा हक्क, मतदानाचा हक्क बजावावा आणि सर्वांनी मतदान करावे। नमस्कार, मी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आळंदी डॉक्टर उर्मिला शिंदे। उद्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। मी मतदान करणार आहे। मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते की आपण पण मतदान करावं आणि आपला हक्क बजावावा, योग्य नेता निवडून द्यावा, लोकशाही जागृत राहील अशा पद्धतीने नेता निवडणं हे आपलेच काम आहे आणि आपण निवडावं असं मी आवाहन करते। मी संभाजी गवळी वासुदेव। मी मतदान करणार आहे। आपणही करा, पण मतदान करा, वेळात वेळ काढून मतदान करा। मतदाना विकासाला मत द्या। दान हे मताचं दान आहे। हे दान केल्यावर लोकशाहीचं हे आहे। प्रत्येकाला मतदान हक्क आहे, तो हक्क बजवा, आपला हक्क सोडू नका, मतदान करा। रामकृष्ण हरी। मी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर। उद्या दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेचे सार्वत्रिक मतदान असल्याने मीही मतदान करणार आहे आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपणही मतदानाचा हक्क बजावून मतदान करावे। नमस्कार, मी किरण बवले। मी एक छोटासा व्यावसायिक आहे। मी आळंदी या ठिकाणी आहे आणि उद्या 20 तारीख मतदान आहे। तर सर्व नागरिकांनी आपला हक्क बजवा, कारण आपली लोकशाही टिकली पाहिजे। मीही उद्या मतदान करणार आहे, तुम्ही पण करा। मी दादासाहेब किसन ठाकूर। मी शेती हा व्यवसाय करतो, त्याबरोबर दूध उत्पादकही आहे आणि आपल्या मालाला भाव ठरवणं हे सरकारच्या हातात असल्यामुळे आपण लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे आणि मी मतदान करणार आणि तुम्हीही मतदान करा। बाबासाहेब नायमा भंडारे, व्यवसायाने हा ड्रायव्हर आहे, माझ्याकडे टेम्पो आहे। मी मतदार असून आपली लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या मतदानाचा अधिकार हा वाजवण्यासाठी सर्व नागरिकांनी उद्या दिनांक 20 तारखेला सर्वांनी मतदान हे आपल्या लोकशाहीसाठी करणं आवश्यक आहे। मी सुद्धा मतदान करणार आहे, तुम्ही सुद्धा मतदान करा, हा माझ्यासाठी एवढं बोलतो। जय महाराष्ट्र। मी गणेशानंद महाराज पुणेकर आवाहन करतो की उद्या विधानसभेचे मतदान होणार आहे। त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे की सर्वांनी आपल्या मतदानासाठी घराच्या बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि विधानसभेचे मतदान देऊन राष्ट्रीय एकात्मता जागृत करावी आणि मी उद्या मतदान करणार आहे, ते आपणही मतदान करावं, हे मी या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती करतो।